बीड विधानसभेच्या दृष्टीने प्रचाराची रणधुमाळी चालू झालेली आहे. बीड विधानसभेचे प्रश्न काय, लोकांना आमदार कोण हवा आहे, आत्तापर्यंत जे आमदार झाले त्यांनी कामं केलेत का, आणि लोकांच्या समस्या काय आहेत, प्रचारातले मुद्दे काय आहेत, शेतकऱ्यांच्या समस्या काय आहेत, या सगळ्या गोष्टीची चर्चा करण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत. आपल्यासोबत काही शेतकरी नागरिक आहेत. आपण त्यांना विचारूया, सरकारच्या योजना त्यांच्यापर्यंत आल्यात का, शेतकरी समाधानी आहेत का. काय सांगाल बाबा? जय हरी. जारी जारी काय चाललंय? काय नाही, काय अनुदान नाही, काय नाही, काय काय सरकार कापसाला भाव नाही. काय आहे शेतीमध्ये? शेतीमध्ये काय कापूस आहे, तूर आहे, किती क्विंटल झाला? काय 10-12 क्विंटल झाला कापूस. मग काय आता मोदीचे 2000 रुपये येतात की? 2000 येतात पण अजून आलेच नाहीत. आले नाही? नाही ना, इथून माग आलेले काय पुरलं त्याला? काय पुरले ते 2000 रुपये. 12,000 रुपये क्विंटल कापूस 1200 याचा चालला निसता. हा 1200 रुपये क्विंटल चालला कापूस याचाला. खाली काय उरलं? सोयाबीन 5-6 हजारची चालली 3,500 आणि ते 1500 रुपये कुठं पुरतात आम्हाला सांगा ना तुम्ही. आता सरकार एवढ्या घोषणा करते, काय घोषणा करून काय करायचं? इमे सगळे खाल्ले धनाजी मुंडेंनी, हे आपल्या ह्यानी संदीप भायांनी. कोणचा इमा दिला? अनुदान नाही, रुपये इमा मोदीने भरावा लावला, ते आमच्या पदरात नाही 3 वर्षापासून. काय दिलं? शेतकऱ्यांसाठी आता काय वीज बिल अहो माफ 4-4 बारा आम्हाला निश्चित ते पंचनामे करायला लागले त्यांनी. त्याच्यामध्ये आमचे 1000-2,000 रुपये गेले हो. आणि वरून सांगतात काय तुम्ही रुपया देऊ नका, पण ते पंचनामे केल्याशी पैसे दिले पंचनामाच करीत नाहीत. काय काय सांगा मोदीचं खरंय? आता हे जे बीड विधानसभेची निवडणूक हा. लागली, आता तुम्ही बघताय प्रचाराच्या गाड्या येतात, येतात ना. कुठला उमेदवार वाटतोय तुम्हाला की तुमच्या समस्या सोडू शकतो? आम्हाला कुंडलिकी बापू खांडेच बारा दिसते, का की शेतकऱ्याचा मुलगा आहे ना. हे बाकी काय सगळे माजलेले लोक सगळे, यायला काय जाणीव? गरिबाची काय किंमत आहे? पैसे लोक आहेत बाकीचे उमेदवार. कुंडलिक खांडे शेतकऱ्याच्या पोटी जन्माला हो, आलं. शेतकऱ्याच्या पोटी झालं मला पोरगा, जाण त्याला जाण आहे शेतकऱ्याची, तो काय करू शकतो. हा? खताचा भाव काय, पिशीचा भाव काय बघा ना तुम्ही. आज सगळे गॅस का भाव चाललाय, त्याला डबा केवढ्याला चालला? 1500 दिलेले दिसतेत. 1500 डबा 2200ला गेलाय. कसा पोरायचं? एकीकडे सरकार एका हाताने देते देते, 4 हातांनी येते. महागाई वाढली. महागाई वाढी आणि नुसतं म्हणतो तुम्हाला आम्ही भाव देऊ, कापसाला देऊ, तुरीला देऊ, सोयाबीनला देऊ. का भाव सांगा ना तुम्ही? शेतकरी 2014ला जो भाव होता ती कुठे 2024 ला नाही, तेवच भाव आहे, तेवच 10 भाव, वर्षात महागाई. तेवच भाव आहे. आणि महागाई कुठे गेली? कापसाचं बियाचं पिशी केवढ्याला आहे? 3 पावसाळ्याची 800ला, 1000ला, 1200ला. खताचं पोतं केवढ्याला आहे? 2,500 रुपये क्विंटल, 3,000 रुपये क्विंटल आहे DAP खत. कसं वापरायचं सांगा ना तुम्ही? निश्चितपणे आपल्यासोबत अजून एक बाबा आहेत. काय सांगाल बाबा? काय चाललंय आता? लय हो, तुम्ही लय आमदार खासदार बघितले असतील, हा, पहिल्यापासून बघितले. पहिल्यापासून बघितले. हा, तर विकास झालाय का गावातला? विकास नाही झाला, नाही झाला. नाही एवढा. काय बरं, आता हे लोक निवडणूक आले की तुम्हाला सांगतात की आश्वासन देतात ना, हा, आश्वासन भरपूर. हे मंजूर करतं. आणि मग आता पुन्हा निवडणूक झाल्यावर हे लोक हा, पुन्हा कशाचं कोण देत आहे कोण येत आहे पुन्हा? नाही. बरं आता एक 4-5 उमेदवार आहेत. योगेश क्षीरसागर, संदीप क्षीरसागर, ज्योती मेटे, अनिल जगताप, कुंडलिक खांडे. आता ह्या सगळ्यामध्ये तुम्हाला कोण वाटतंय की तुमचा आवाज विधानसभेत चांगला मांडू शकतो, तुमचे प्रश्न सोडू शकतो? चांगला तरुण तराफदार कुंडलिक खांडे. कुंडलिक खांडे. हा, हे असा वाटतो आम्हाला. का बरं? काय कारण त्याचं? कारण तो आमदार नसताना बी 2 कोटीचे काम आणले त्यांनी. 2 कोटी, आपलं 200 कोटी. आमदार नसताना आमदार नसताना 200 कोटीचे काम आणलेत. ते मला विचारा, मी सांगतो म्हणजे, किती आणलेत काम ती. आणि आमदार झाल्यावर अजून जास्त. आमदार आणले होते त्याचं विचारायचं काम नाही. आणि हे पहिले जे आहेत ना आमदार, त्याला म्हणावं कुंडलिक इतके काम आणले असले दाखव म्हणा. संदीप भाया आहे ना आमदार होता ना पहिला 5 वर्षे, 5 वर्षात कुंडलिकने किती काम आणलंय आणि त्यांनी काय कामं केली हे दाखवा म्हणा. दोघांची तुलना. ही मना दिलं. उगत कुंडलिक पाहिजे नाही. बाबा हे म्हणते तर कुंडलिक खांडे पाहिजेत. हा, बरोबर आहे ना. काय बरोबर. कारण- काय कारण वाटतं? साऱ्याच्या सुखादुखात पडत येतं. कुठे जिथण्याची तर हजर होत येतं. फोन करू सर आवाज विचारण्याचा लगेच येते. दवाखाने ये, आपलं खाजगी दुखणे काही बी जरी असलं फोन केला की लगेच सहभागी होतात. हा, सुख दुःखात हा, सहभागी. सुख दुःख सहभागी बाकीचे होतात. आमदार लोक येत नाहीत तुमच्या? नाही नाही, एक बार मतदान केले की पुन्हा बघतच नाहीत की. हो. पुन्हा 5 वर्षे. अजिबात येत नाहीत, काही विचारित नाहीत, काय नाही काय नाही. हो. बरं. आणि कुंडलिक खांडेला कधी बी तुम्ही फोन केला? हा, कधी फोन केला की लगेच हजर होते.
बरं आता काय सांगाल तुम्ही कुंडलिक खांडेच्या बाबतीत तुम्ही म्हणताय हा. परंतु हे दुसरे उमेदवार जे आहेत हा ते सरकारचं काय आता तुम्ही लई दिवसापासून बघत असताना सगळं हा बघतो ना. अजून रस्तेच हा रस्त्याचे काम लई करतात भरपूर, शिवाला असो नंबर बांधायला असो. सरकार काम करतंय का सरकार? आणि रस्त्या पाण्याचा प्रश्न मिटलाय का हा तुमचा? नाही पाण्याचा नाही मिटलेला, नाही मिटला. नाही मिटलेला. काय आता तुम्ही सरकारला काय सांगाल तुम्ही शेतकऱ्यांसाठी काय केलं पाहिजे? काय शेतकऱ्यासाठी सारी सुविधा करायला पाहिजे ना. हो हे नुसते पैसे उचलायला टाकतात आपली. हो शेतकऱ्याला काय देत नाही? काही नाही काही नाही म्हणजे काहीच नाही. घोषणा एवढ्या मोठ्या घोषणा केल्या जाते त्याचं काय? घोषणा नुसत्या करते जाते तर काय निघून. असं हो म्हणजे घोषणा अंमलबजावणी होत नाही, हा, नाही 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 होत, नाही होत. फशी देत पैसे देत शेतकऱ्याला पैसे देत. मग आता शेतकरी निवडणुकीत त्यांना धडा शिकविते का? हा शिकते ना. हा शेतकरी शिकते ना. काय सांगाल आता या असं कुंडलिक खांडेचं किती गावामध्ये सध्या चर्चा आहे? किती लोक त्यांना पसंत करतात? सध्या काय सरासरी आमच्या हिशोबाने 50 गाव आहेत इकडे. त्या सगळ्या गावामध्ये कुंडलिक हा खांडेला- चर्चा चांगली चालू आहे. काय तुम्हाला काय वाटतं एवढा राग तुमचा सरकारवर काय करा? नाही नाही देतच नाहीत ना आम्हाला काही ते. अनुदान नाही, पीक विमा नाही, काही नाही, काय करायचं मग कवार त्याच्या हात धुणं धुयचे आम्ही. तुम्हाला किती शेती? मला काय 2-4 एकर शेती. त्याच्यावर कुटुंब लेकराचे हो शिक्षण, कसं करायची. हा आता हे सगळ्या समस्या आहेत. हो एकीकडे सरकार 2000 रुपये देते, देते. त्याची हो. जाहिरात करते. जाहिरात करते आणि इकडेच कापसाला त्यांनी 2000 नाही देऊ 10,000 भाव कापसाला दिला, 6,000 सोयाबीनला दिला. आम्हाला काय भीक मागायची काय गरज आहे? सरकारने शेतकऱ्याच्या मालाला भाव दिला. भाव द्यावा. तुम्ही भीक नका देऊ आम्हाला, आता तुम्हाला- आमच्याच मालाला भाव द्या. तर आता तुम्हाला एक सांगा 4-5 उमेदवारातून हो कुंडलिक खांडेच का आवडतो? कुंडली खांद्या दुकान उभा राहतो कुठं बी, कुठं उभा राहतो. तुम्ही अर्ध्याचा फोन केला तर ते धावत येतो. हे कवा येणार होतं आपल्या मोठे लोक गरीबाला विचारतात का? त्याच्यामुळं कुंडलिक खांडे येणार. कुंडली खांडे येणार. तुम्हाला काय वाटतं कुंडलिक खांडेला लोक अहो ते सुखदुःखाला येते कुणी मेलं काय मौतीला ह्याला कवा बी उभे राहते ते दवाखाना असो काय असो. हा. औरंगाबादपासून गाड्या घेऊन पळत येतात. दवाखान्याच्या त्याच्या हो स्वतःच्या. पण त्याचा फायदा आता या निवडणुकीत होईल का? होय ना असं कसं बरं. लोक जाणीव काढतो त्यांना. हा? लोक जाणून ठेवतील ना. असं तुम्हाला वाटतंय हो का पैसे घेऊन विरोध? नाही नाही तसं काय नाही. तसं काय नाही. नाही नाही मग काय आता इकडच्या पट्ट्यामध्ये पूर्ण ही काड्या पट्ट्यामध्ये सगळा कुंडलिकर बापू येणार आहे. बर हो विजय होतील का? विजय तुम्हाला काय वाटतं? हे जे 100% हे जे होणार. तुम्हाला काय वाटतं बाबा? नंबर पाहिला हा विजयच होणार. आता हे 2-4 उमेदवार आहेत मराठ्याचे, त्याचं फूट पडून काही नाही नाही ते अपक्षित हो. अपक्ष अनिल दादा आम्ही लय बरं मग आम्हीच मतदान केलंय. पण अनिल दादा मतदान घेतले ऐक आम्हाला निघून जाते. ऐन टायमाला निघून जाते. हा मग काय करायचं. ते ठाम राहत नाही. थांब राहत नाही. निश्चितपणे आपण बघू शकतो ग्रामीण भागातले शेतकरी आहेत. शेतकऱ्यांमध्ये सरकारविषयी असलेला असंतोष किती टोकाचा आहे आणि येणाऱ्या काळामध्ये कुंडलिक खांडे हे कायम आमच्या सुखदुःखामध्ये अर्ध्या रात्री येतात, आमचे अश्रू पुसण्याचं काम करतात. कोणाचं जर दवाखान्याचं काम असेल तर स्वतःच्या गाडीने औरंगाबाद अर्थात संभाजीनगरपर्यंत जातात, त्यांना मदत करतात, दुःखामध्ये त्या सहभागी होतात. आणि या भागामध्ये तरी सध्या कुंडलिक खांडे यांचं वर्चस्व आपल्याला बघायला मिळतं आहे. या ठिकाणच्या वयस्कर नागरिकांनी कुंडलिक खांडे यांच्या विजयाचा आत्मविश्वास व्यक्त केलेला आहे. 20 तारखेला मतदान आहे, 23 तारखेला निकाल आहे. आता या लोकांचा राग कुंडलिक खांडे यांच्या रूपाने मतातून व्यक्त होतो का आणि कुंडलिक खांडे यांना विजयी गुलाल लागतो का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.